बांगलादेशने भारताचा कांदा आयातीला परवानगी दिली असून यावेळी येवला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात काय फरक पडला आहे, काय सुधारणा झाली आहे जाणून घेण्यासाठी आपण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आलो आहोत। आपल्यासोबत काही शेतकरी देखील काय सांगाल की निर्यात चालू झाली आहे बांगलादेशला, कांद्याच्या भावात सुधारणा झाली का? निर्यात चालू झाली बांगलादेशला, तर मागच्या आठवड्यापेक्षा या म्हणजे आज सुरुवात आहे सोमवार आहे, याच्यामध्ये थोडाफार बदल दिसतोय। 100-150 रुपयांनी तेजी वाढली, पण ही तेजी काही नाही आहे, कारण की शेतकऱ्यांचा जर पूर्ण कांद्याचा खर्च जर काढला तर त्या खर्चाच्या मुकाबल्यामध्ये ही तेजी काहीच नाही आहे। कारण की शेतकऱ्याला कांदा लागवडीपासून तर कांदा विक्री आणण्यापर्यंत कमीत कमी क्विंटल तर 1000 ते 1100 रुपये खर्च होऊन जातो आणि आज कांदे त्याच भावात विकत आहेत। त्याच्यामुळे निर्यात खुली होऊन सुद्धा काही म्हणजे शेतकरी तोट्यातच आहे। नक्कीच निर्यात खुली होऊन देखील शेतकरी तोट्यात असल्याची प्रतिक्रिया शेतकरी देते। आपल्यासोबत कांदा व्यापारी देखील काय सांगाल की कांदा निर्यात होतोय कशा प्रमाणात? 8 महिन्यापासून कांदा निर्यात बांगलादेशला जायला बंद होती, ती काल सरकारने म्हणजे बांगलादेश सरकारने ओपन केली आहे। तरी फक्त 50 गाड्या रोज जाणार आहे। ती मागणी खूपच एकदम अल्प मागणी आहे, त्यामुळे खूप मोठा काही फरक पडलेला नाही आहे। एवढंच आहे थोडासा 100-150 रुपयाचा दिलासा मिळाला आहे, पण तो फक्त एक जखमेवर मलम लावण्यासारखा आहे, बाकी त्याचा काही खूप उपयोग होणार नाही आहे। नक्कीच कांदा निर्यात सुरू झाली असली तरी देखील कांद्याच्या भावात अल्पशा अशी सुधारणा झाल्याचं यावेळी दिसून येत आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।